नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स. मुलांनो, कार्बनबद्दल काही माहिती तुम्ही मागील इयत्तेत घेतलेलीच आहे. कार्बन हा एक अधातू मूलद्रव्य आहे. आपल्या परिसरातील आपण वापरत असलेले, आपण खात असलेले अनेक प्राणीज पदार्थ, वनस्पतीज पदार्थ म्हणजे प्राण्यांपासून बनलेले पदार्थ, जसे पक्ष्यांचे पिसं असतात किंवा रेशीम, लोकर जे आपण काढतो, त्यानंतर लोकर, रेशीम असे काही पदार्थ, लाकूड वनस्पतींचं, फळांच्या बिया, आपण लिहायला वापरतो तो कागद, कागद जाळल्यावर बघा काळा होतो, हो ना. तर काळं ज्यांच्यापासून जाळल्यावर काळे होतात किंवा ओरिजिनली काळे दिसतात ते सगळे कार्बनी पदार्थ, ते सर्व कार्बनी पदार्थ आहेत किंवा कार्बनचे बनलेले पदार्थ म्हणजेच कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगांना सेंद्रिय संयुगे असे सुद्धा म्हणतात. संयुगांचे 2 प्रकार, असेंद्रिय आणि सेंद्रिय. असेंद्रिय धातूचे पदार्थ, काच आणि माती हे असेंद्रिय आहेत, आणि सेंद्रिय संयुग ही सर्व कार्बनची बनलेली असतात. आता कोळसा जो आपण वापरतो तो, आणि इतरही जे आपण इंधन म्हणूया, पेट्रोल, डिझेल वगैरे, खनिज तेलापासून जे आपल्याला इंधनं मिळतात, पेट्रोल, डिझेल, ही सर्व कार्बनने बनलेले पदार्थ आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे पदार्थ, खाण्याचे पदार्थ जे आपण वापरतो, उदाहरणार्थ पिष्टमय पदार्थ, प्रथिने, नंतर न्यूक्लिक ॲसिड्स, नायट्रोजनचे पदार्थ, न्यूक्लिक ॲसिड जे आहेत, खास करून तुम्हाला DNA RNA तुम्ही ऐकलेलं आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड, हे जे आहेत DNA RNA, DNA जो आपल्या गुणसूत्रामध्ये असतो तो सुद्धा कार्बन कंपाऊंड आहे. आपली साखर सुद्धा कार्बन कंपाऊंड आहे. तुम्ही थोडीशी साखर घ्या आणि तुम्ही जाळा बरं ती साखर चमच्यामध्ये घ्या आणि गरम करा. तुम्हाला पाण्याची वाफ निघताना दिसेल आणि त्या चमच्यामध्ये काळपट पदार्थ एका वाटीमध्ये घेतलं तरी चालेल, काळपट पदार्थ तिथे राहील, ग्रे कलरचा, चॉकलेटी कलर, काळपट असा चिकट पदार्थ राहील. तो काळा पदार्थ म्हणजे कार्बन आहे, आणि वाफ होऊन गेलं ते पाणी. म्हणजेच साखर कशापासून बनलेली आहे? कार्बन आणि पाणी. म्हणजे पाण्यामध्ये H2O आहे, H आहे आणि O आहे, म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी साखर बनलेली आहे. म्हणजे आपल्या आसपासचे बरेच पदार्थ ही कार्बनी संयुग आहेत. या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत असेल, हे एक कार्बनी संयुग आहे. किती मोठा त्याचा आकार आहे पहा. तर तुम्ही मागील भागात ह्या कार्बनी संयुगाबद्दल बरं शिकला आहात. त्यात थोडंसं आपण त्याची उजळणी करूया. कार्बनी संयुगामध्ये कोणत्या प्रकारचा बंध असतो? बंध म्हणजे बॉन्ड असतो. ह्या ठिकाणी ह्या चित्रात जो दाखवला आहे मी तो आयोनिक बॉन्ड आहे. आयोनिक बॉन्ड, मग जे बॉन्ड आहेत की रासायनिक बंध 2 प्रकारचे असतात बाळांनो, आयोनिक बंध आणि सहसंयुज बंध. तर आयोनिक बंध जे होतात ते कशाने तयार होतात? लिहिलं आहे बघा इथे, मुक्त इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. कोणत्याही अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, मुक्त इलेक्ट्रॉन किंवा त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात, आणि ते संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत ते किती आहेत त्या मूलद्रव्यामध्ये त्याच्यावर अवलंबून असतं कोण देतं आणि कोण घेतं. इथे उदाहरण आहे बघा, सोडियमच्या एकूण इलेक्ट्रॉन 11 पैकी 2 ह्या पहिल्या कक्षेमध्ये गेले, 8 दुसऱ्या कक्षेमध्ये गेले, आणि तिसऱ्या कक्षेमध्ये हा 1 इलेक्ट्रॉन गेला, बरोबर, 1 इलेक्ट्रॉन. आणि क्लोरीनचे एकूण 17 इलेक्ट्रॉन असतात, 2, 8, 7 हे विभागणी आहे, आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन गेले. मग 7 वाला क्लोरीन ह्याला 1च इलेक्ट्रॉन पाहिजे, आणि सोडियमकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. अशा वेळेला सोडियम इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो, की ज्यामुळे त्यांच्यावर प्लस आणि मायनस चार्जेस म्हणजे प्रभार निर्माण होतात. जो देतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. आणि अशा विरुद्ध प्रभार असलेल्या आयनामुळे कॅटायन आणि आयन जे आहेत त्यांच्यामध्ये विद्युत
अट्रॅक्शन निर्माण होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, विद्युत प्रभार जो वेगवेगळा असल्यामुळे हे जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो निर्माण होतो, त्यामुळे हे दोन्ही Na+ आणि Cl- एकत्र येतात आणि त्यांच्यापासून तयार होतं ते म्हणजे NaCl, आपण जे नेहमी खातो ते मीठ, बरोबर ना. म्हणजे ही जी संयुग जी आहेत की जी आयनिक बंधामुळे निर्माण झालेली त्यांना आयोनिक संयुगे म्हणतात. काय म्हणतात? आयोनिक संयुगे. त्यांचे द्रवणांक उत्कलनांक उच्च असतात आणि ते वितळलेल्या किंवा द्रावण स्थितीत, द्रावण म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये विद्युत वाहक असतात. तुम्हाला माहिती असेल NaCl आपण पाण्यात टाकल्यावर त्याच्यातून वीज वाहते. तर हे झाले आयोनिक संयुग. अशा प्रकारे अनेक संयुग आहेत की जे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे तयार झालेली आहेत. ठीक आहे. आता मग कार्बनी संयुग म्हणजे काय? इथे काही कार्बनी संयुग तुमच्यासमोर आहेत बघा. मिथेन, इथेनॉल, क्लोरोफॉर्म, ॲसेटिक ॲसिड. त्यांचे जरा द्रवणांक आणि उत्कलनांकाकडे लक्ष द्या. द्रवणांक आणि उत्कलनांक किती कमी आहेत बघा. द्रवणांक म्हणजे काय? द्रवात रूपांतर होणे, -83 मिथेनचं, आणि उत्कलनांक त्याच्याही पेक्षा कमी -162 आहे बघा, जास्त उत्कलनांक. त्यानंतर इथेनॉलचं बघा -173 आणि उत्कलनांक 78 आहे. क्लोरोफॉर्मचा -64 आणि 61 आहे. ॲसिटिक ॲसिडचा द्रवणांक 70 आहे आणि उत्कलनांक म्हणजे उकळण्याचं जे टेम्परेचर आहे ते किती आहे? 118 आहे. म्हणजे द्रवणांकापेक्षा उत्कलनांक थोडंसं जास्त आहे. तरीसुद्धा हे उत्कलनांक आणि द्रवणांक कसे आहेत बघा, मायनस म्हणजे झिरोच्याही खाली आहेत, झिरोच्याही खाली आहेत. म्हणजे यावरून काय लक्षात येईल की हे कार्बनी संयुग जे आहेत ना, त्यांच्या रेणूंमध्ये जे आंतररेणू आकर्षण बल असतं, म्हणजे उदाहरणार्थ माझं C आणि हे जे 4 H दिसतं आहेत मिथेनमध्ये, त्यांच्यामधलं आकर्षण बल जे आहे ते क्षीण म्हणजे काय म्हणा आपण कमकुवत असतं आणि म्हणून ते लवकर त्यांचं द्रवात रूपांतर होतं किंवा लवकर उकळतात. मग हे काय यांचे आकर्षण बल कमकुवत असतात? आयोनिक बॉन्ड असलेल्या पदार्थांचे आकर्षण बल स्ट्रॉंग असतं, त्यामुळे त्यांचे द्रवणांक उत्कलनांक जास्त असतात. परंतु कार्बनी संयुग जे आहेत त्यांच्यामध्ये हा बॉन्ड असतो सहसंयुज बॉन्ड. सहसंयुज बंध जो आहे म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, त्यांचे उत्कलनांक द्रवणांक फार कमी असतात आणि त्यांचे जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड एवढे स्ट्रॉंग नसतात. हा कोणता बॉन्ड आहे तर पहा, हा कशाने होतो हा सहसंयुज बंध? देवाणघेवाण नाही तर शेअरिंग. देवाणघेवाण म्हणजे मगाशी आपण पाहिलं त्याला देवाणघेवाण म्हणतात, इथे म्हणतात भागीदारी. भागीदारी केव्हा होते माहिती आहे का? जेव्हा दोन सारखे अणू एकच, उदाहरणार्थ आता हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतो किंवा ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो आणि सारखे अणू असल्यामुळे दोघांकडे सारखे इलेक्ट्रॉन आहेत. उदाहरण इथे बघा, हायड्रोजनकडे इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन. मग हा ह्याला देणार की हा ह्याला देणार? दोघंही एकमेकाला देणार नाहीत. मग हे दोघे काय करतात? दोघं एकमेकांचे ऑर्बिट एकावर एक येतात, ओव्हरलॅप होतात आणि स्वतःचे एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. काय करतात? आणि हे शेअर केल्यामुळे काय झालं बघा, इथे एक बॉन्ड तयार झाला आहे, झाला की नाही बॉन्ड? आणि हा जो बॉन्ड आहे शेअरिंगमुळे होणारा बॉन्ड आहे त्याला म्हणतात सहसंयुज बंध. ठीक आहे. मग एका शेअरिंगने किंवा दोन इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने एक बॉन्ड तयार होतो, त्याला म्हणतात एकेरी बंध. काय म्हणतात? एकेरी बंध असे म्हणतात. म्हणजे एका हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये एक एकेरी बंध आहे. हे एक उदाहरण दिलं तुम्हाला हायड्रोजन बॉन्डचं. असे अजून बघा कोव्हॅलेंट बॉन्ड होणारे, जी कोव्हॅलेंट बॉन्ड असलेली उदाहरणं पहा. जसं ऑक्सिजनसुद्धा, ऑक्सिजनचे एकूण इलेक्ट्रॉन किती असतात? 16 असतात. मग 16चं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, पहिल्या आणि दुसरी कक्षा दाखवलेली नाही आहे, तिसऱ्या कक्षेत 6 आहेत बघा, 1 2 3 4 5 6, बरोबर. मग 6 मधले हे 2, 6 म्हणजे ह्याला अजून 2च पाहिजे ना, मग दुसरं ऑक्सिजन आहे त्याला पण 2च पाहिजे. मग काय करतात? हे दोघं एकत्र येतात आणि हा त्याचे 2 इलेक्ट्रॉन, हा त्याचे 2 इलेक्ट्रॉन बघा शेअर करतात आणि ऑक्सिजनमध्ये अशा प्रकारे 2 बॉन्ड आहेत. किती बॉन्ड आहेत? 2 बॉन्ड आहेत, बरोबर. म्हणजे 2 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहेत त्यामध्ये? एका 2 इलेक्ट्रॉनने एक बॉन्ड होतो, अजून 2 इलेक्ट्रॉनने एक बॉन्ड तयार होतो. म्हणजे 4 बॉन्डमुळे काय तयार झाला आहे तो डबल बॉन्ड किंवा दुहेरी बंध. त्याला काय म्हणतात? दुहेरी बंध. म्हणजे आपला ऑक्सिजन जो आहे, जसं मग असे तुम्ही हायड्रोजनमध्ये एकेरी बंध होता, ऑक्सिजन म्हणजे O2 मध्ये दुहेरी बॉन्ड आहे. आणि हे नायट्रोजन पहा, नायट्रोजनमध्ये बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत पहा. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत नायट्रोजनचे 1 2 3 4 5 आहेत.
बरोबर ना. कारण नायट्रोजनचे एकूण इलेक्ट्रॉन जे आहेत 7 इलेक्ट्रॉन असतात. 7 मध्ये 2 आणि पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 5. त्यामुळे 5वाला एकतर 3 मिळतील किंवा नाही 3 मिळालं तर तो काय करतो, आपले 3 आणि दुसऱ्याचे 3 शेअरिंग होते बघा. मग आता किती झाले ह्याचे 1 2 3 4 5 6 7 8 3 त्याने शेअर केले नायट्रोजनने. काय केले, शेअर केले. मग दोन्ही नायट्रोजनने 3-3 इलेक्ट्रॉन शेअर केले. किती बॉन्ड तयार झाले पहा, किती बॉन्ड तयार झाले या ठिकाणी, ट्रिपल बॉन्ड. हा कोणता बॉन्ड झाला इथे, ट्रिपल बॉन्ड. कळलं, ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आणि इथे ट्रिपल बॉन्ड. अशाच प्रकारे आपला कार्बन जो आहे तो अशा प्रकारे बॉन्ड तयार करू शकतो. कळलं का? का, कारण कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण 2 4 असं आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण पूर्ण करायचं म्हणजे काय, कक्षा पूर्ण करायची म्हणजे काय, तर बाह्यतम कक्षा जी कुठली असते ना ती नेहमी द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. द्विक म्हणजे पहिली कक्षा असेल तर 2, जसे उदाहरणार्थ हायड्रोजनमध्ये, आणि इतर मूलद्रव्यांमध्ये 8 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये झाले की ते मूलद्रव्याची कक्षा संतृप्त होते. कळलं की नाही. मग आता 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठीच प्रयत्न असतात ना सर्व मूलद्रव्यांचे. जसं नायट्रोजनने 3 बॉन्ड केले त्यामुळे 8 इलेक्ट्रॉन झाले त्याचे. ऑक्सिजनने 2चं शेअरिंग केलं, 2 ऑक्सिजनने 8 झाले त्यांचे. हायड्रोजनने स्वतः प्रत्येकाने 1-1 केलं, द्विक पूर्ण झालं. म्हणजे त्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्याचा, पूर्ण म्हणजे अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. त्याचमुळे कार्बन जेव्हा बाह्यतम कक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कार्बनचे 4 संयुज इलेक्ट्रॉन आहेत. मग तो 4 देणारही नाही किंवा दुसऱ्याकडून घेणारही नाही, तर तो काय करणार आहे, भागीदारी. काय करतो, आणि 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करत असल्यामुळे तो दुसऱ्या कार्बन बरोबर किंवा दुसऱ्या कुठल्या मूलद्रव्याबरोबर, दुसऱ्या कोणत्याही हायड्रोजन बरोबर, आता तो 4 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. म्हणजे 4 हायड्रोजन बरोबर सुद्धा करू शकतो ना तो. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल मिथेनमध्ये हे आहे मिथेन. हे एका कार्बनने काय केलं आहे, इथे लिहिलं आहे बघा, इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन. हायड्रोजनचे लाल आहेत आणि हायड्रोजनचे लाल आहेत आणि कार्बनचे निळे आहेत. मग निळे हे इलेक्ट्रॉन कार्बनचे आहेत 4, आणि असे 4 इलेक्ट्रॉन तो 4 हायड्रोजनना स्वतःकडे बोलवतो. आता प्रत्येक हायड्रोजनकडे 1-1 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर ना. हा लाल इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे. मग हा हायड्रोजन 1 शेअर करतो, हा हायड्रोजन 1 शेअर करतो, हा हायड्रोजन 1 शेअर करतो आणि हा हायड्रोजन 1 शेअर करतो. अशा प्रकारे किती बॉन्ड तयार केले कार्बनने बघा. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे कार्बन काय करू शकतो, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. आणि जेव्हा 4 हायड्रोजन बरोबर तो 4 कोव्हॅलेंट बॉन्ड करतो तेव्हा तयार होतं जे संयोग CH4, दॅट इज मिथेन. मिथेन नावाचं संयोग तयार होतं. आता ह्या मिथेनमध्ये हे 4ही बॉन्ड कसे बॉन्ड आहेत बघा, 4ही एकेरी बंध आहेत ना. 4ही कसे आहेत, एकेरी बंध आहेत. 4 सहसंयोग एकेरी आहेत. त्यामुळे हे एक मूलद्रव्य कसं झालं, एकेरी बॉन्ड असलेलं झालं. ठीक आहे. बघा हे मिथेनचं दाखवलं बघा कशा प्रकारे 4 हायड्रोजनचे अणू आणि 1 कार्बन अणू सहसंयोज बंध तयार करतात या चित्रामध्ये दाखवले, आणि 4 बॉन्ड त्याचे तयार होतात. ठीक आहे. आता कार्बनमध्ये अजून एक गुणधर्म असा आहे, हा एक तुम्हाला प्रश्न येतो अशा प्रकारे, काय गुणधर्म आहे की तो इतर कार्बन अणूंबरोबर सुद्धा, जसं आता हायड्रोजन बरोबर त्याने 4 हायड्रोजन बरोबर स्थापन करून सहसंयोज बंध करून मिथेन तयार केला, तसाच तो इतर कार्बन अणूंसुद्धा बरोबर सुद्धा प्रबळ सहसंयोज बंध तयार करून हव्या तेवढ्या कार्बन बरोबर तो जोडला जाऊ शकतो. म्हणजे एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, अशा प्रकारे तो चेन, कार्बनची चेनच तयार करू शकतो. आणि त्यामुळे कार्बनपासून हवे तेवढे मोठे मोठे रेणू तयार होऊ शकतात. हे बघा चित्रात दाखवले, एक कार्बन किती कार्बनला जोडला गेला आहे बघा. आणि कार्बन अणूचा हा जो गुणधर्म आहे ना, त्याला शृंखला बंधन शक्ती, कॅटेनेशन पॉवर असे म्हणतात. तुम्हाला जे परीक्षेला प्रश्न येतात 2 मार्काचे वगैरे, त्यामध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा व्याख्या येऊ शकतो, शृंखला बंधन शक्ती म्हणजे काय, व्याख्या किंवा स्पष्ट करा. तर कार्बन हा जो गुणधर्म जो कार्बनचा आहे की इतर कार्बन अणूंबरोबर प्रबळ सहसंयोज बंध तयार करण्याचा जो गुणधर्म आहे, त्यामुळे मोठे रेणू तयार होतात आणि ह्या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. मग ह्या शृंखला कशा असू शकतील,
शृंखला दोन प्रकारच्या असतील. एक तर मुक्त शृंखला म्हणजे ओपन चेन, त्याला इंग्रजी शब्द काय ओपन चेन, किंवा बद्ध म्हणजे क्लोज चेन. मग ओपन शृंखला कशा आहेत? ओपन शृंखला आपण बघूया. आधी पहिला ह्या मुक्त शृंखला दोन प्रकारचे, एक तर सरळ, ही बघा सरळ साखळे ना, सरळ शृंखला, किंवा अशा प्रकारचे शाखीय ब्रांच. शाखीय म्हणजे ही झाली स्ट्रेट म्हणजे नॉर्मल चेन आहे, आणि ही आली ब्रांच चेन. ब्रांच म्हणजे काय, जसं बघा आपल्या बँकेच्या शाखा असतात वेगवेगळ्या ठिकाणी, की एका ठिकाणी 1 2 3 4 5 6 च्या ऐवजी 1 2 3 4 5 आले आणि एक कार्बन याला जोडला गेला तरी हरकत नाही ना. आपला मेन हेतू काय, कार्बनचे 4 जे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन आहेत ते 4 बंध तयार झाले पाहिजे. झालेत की नाही बघा, इथे झालेले आहेत. मग हा कार्बन याला जरी जोडला असा तरीसुद्धा हरकत नाही. म्हणजे मुक्त शृंखला ज्या आहेत म्हणजे ओपन चेन त्या दोन प्रकारच्या आहेत, सरळ आणि शाखीय. आणि क्लोज चेन म्हणजे बद्ध शृंखला ही अशी बघा, बद्ध म्हणजे चारी बाजूनी बांधलेलं आहे बघा, ओपन नाही आहे कुठे, तिला बद्ध शृंखला, तिला वलयाकार रचना असे सुद्धा म्हणतात. मग त्यामध्ये किती कार्बन आहे, इथे डॉट आहेत म्हणजे कार्बन ॲटम आहे, लिहिलं आहे बघा इथे, डॉट म्हणजे कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. मग बघा इथे प्रत्येक कार्बनच्या 4 व्हॅलेन्सी झाल्यात की नाही, कार्बनचे 4 टोकं पूर्ण झाली पाहिजेत, म्हणजे 4 सहसंयोज बंध कोणत्याही बाजूने झाले पाहिजेत. 4पेक्षा जास्तही नाही, 4पेक्षा कमी नाही. मग इथे हा डॉट जर कार्बन आहे, इथे 2 हायड्रोजन आहेत, आणि इथे ह्या कार्बनला जोडलं आहे आणि ह्या कार्बनला जोडलं आहे, बरोबर ना. ठीक आहे. प्रत्येक कार्बन ज्याचे किती कार्बन आहेत 1 2 3 4 5, तर मी याला म्हटलं आहे सायक्लोपेंटेन, आणि ह्याच्या 6 आहेत तर मी याला म्हटलं आहे सायक्लोहेक्झेन. इथपर्यंत तुम्हाला हा भाग तुमचा मागील वेळेला झालेलाच आहे, आपण उजळणी करत आहोत. आता आपण पाहतो आहोत, आताच्या चित्रात तुम्ही पाहिलं की सगळीकडे एकेरी बंध होते, बरोबर ना. मग आता जेव्हा कार्बन एकेरी बंध करतो, ज्या हायड्रोकार्बनमध्ये, हायड्रोकार्बन म्हणजेच काय, ही कार्बनी संयुगच आहेत, एकेरी बंध करतो त्यांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतात. काय म्हणतात? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हे बघा या ठिकाणी ही जी आहेत ती सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. हा पहिला मिथेन तर तुम्ही बघितलाच, हे आहे मिथेनचं रचनासूत्र, म्हणजे बॉन्ड कसे झाले हे दाखवणे ह्याला रचनासूत्र म्हणतात. आणि इथे लिहिलं आहे ह्याला म्हणतात रेणुसूत्र. रेणुसूत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही 7वीपासून शिकलात रेणुसूत्र. हे बघा इथेन 2 कार्बन आले की त्याला म्हणतात इथेन. मग प्रथम काय करायचं, हे कसं तयार करायचं रचनासूत्र, तुम्हाला परीक्षेला रचनासूत्र ड्रॉ करायला येऊ शकतं. लक्षात ठेवा, इथेनचं रचनासूत्र करताना पहिले 2 कार्बन काढायचे, पहिले 2 कार्बन जोडायचे एका बॉन्डने. ठीक आहे. एका बॉन्डने तुम्ही जोडलेत की नंतर मग काय करायचे, एका कार्बनच्या किती मी सांगितलं 4 बॉन्ड झाले पाहिजेत, 4 बाजूला 4 बॉन्ड झाले पाहिजेत एकेरी असताना. आणि त्यामुळे आता हा जो एक जोडला तो 2 कार्बननी जोडला, त्यामुळे 1 बॉन्ड झाला एकेरी बंध. आता किती उरले, कार्बनचे 4 सहसंयोज बंधापैकी अजून 3 उरले. मग ते 3 काय करायचे, हायड्रोजनने जोडायचे. कशाने जोडायचे? हायड्रोजनने जोडायचे. मग ह्या बाजूला आपण हायड्रोजनने जोडायचं, ह्याला म्हणतात रचनासूत्र. हे आहे रचनासूत्र. आणि मग रेणुसूत्र लिहिताना काय करायचं, हे 2 जे कार्बन तुमचे आहेत ते कार्बनच्यामध्ये एक बॉन्ड ठेवायचाच. मग ह्या कार्बनबरोबर किती हायड्रोजन आहेत ते याच्याबरोबर लिहायचं, CH3. ह्या कार्बनबरोबर किती आहेत ते याच्याबरोबर लिहायचं. हे रेणुसूत्र, हे व्यवस्थित रेणुसूत्र. अजूनही तुम्हाला एकत्र करायचं असेल तर मग 2 कार्बन एकत्र, जे इथे मी नावाच्या बाजूला लिहिले बघा C2, आणि H3 किती, H3 H6. आता हे प्रोपेन आहे. प्रोपेनचं रचनासूत्र कसं केलं आहे पहा. 3 कार्बन एकमेकाला जोडायचे. 3 प्रोपेनमध्ये C3H8 3 कार्बन आहेत. ठीक आहे. मग 3 कार्बन जोडा. पहिल्या कार्बनचं बघायचं आपण, एक त्याची व्हॅलेन्सी म्हणजे एक बॉन्ड आपण जोडला आहे दुसऱ्या कार्बनचे, उरले किती 3. मग 3 हायड्रोजनने जोडून टाकायचे, म्हणजे बाकीचे त्याच्या हायड्रोजनने जोडून टाकायचे बाकीच्या व्हॅलेन्सी. आता मधला जो कार्बन त्याच्या बाबतीत कसं आहे बघा, मधल्या कार्बनला इकडच्या कार्बनने पण जोडलं आहे आणि इकडच्या कार्बनने पण जोडलं आहे. ठीक आहे. त्यामुळे मग त्याचे किती उरले, 4पैकी 2च बॉन्ड उरले, बरोबर ना. 2 बॉन्ड उरले, त्यामुळे त्याला 2 त्याच्या जागा ज्या आहेत त्या हायड्रोजनने भरून टाकायच्या. आता इकडच्याकडे येऊया. इकडचा एक ह्या कार्बनचे जोडले म्हणजे उरले 3, ते हायड्रोजनने भरून टाकायचे. मग आता ह्याचं मी रेणुसूत्र कसं लिहिणार, हे झालं रचनासूत्र. बघा 1 2 3 ह्या कार्बन बरोबर CH3, नंतर त्याचा मधला बॉन्ड,
ह्या सी बरोबर H2 आहे, बरोबर ना. नंतर ह्या बॉन्ड बरोबर ह्या बरोबर CH3 आहे. तर ही जी तिन्ही जी आहेत, मग तीनच नाही अजून आहेत. हे झालं मिथेन, नंतर दुसरं इथेन 2 कार्बनवाला, 3 कार्बनवाला प्रोपेन आहे, 4 कार्बनवाला ब्युटेन आहे, 5 कार्बनवाला पेंटेन आहे, 6 कार्बनवाला हेक्झेन आहे, 7 कार्बनवाला हेप्टेन आहे, 8 कार्बनवाला ऑक्टेन आहे. ह्यांची तुम्ही रेणुसूत्र तयार करण्याचा प्रयत्न करायचा, ही जी मी पद्धत सांगितली त्याप्रमाणे. ठीक आहे. आता हे झाले संतृप्त की ज्यांच्यामध्ये एकेरी बंध होता. कार्बन बहुबंधसुद्धा तयार करू शकतो. बहुबंध म्हणजे एकाच वेळेला एकापेक्षा जास्त बंध एकाच ठिकाणी. मग ते कोणते? दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध. आणि ज्या हायड्रोकार्बनमध्ये अशा प्रकारे किमान एक बहुबंध असतो त्यांना म्हणायचं अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग कसे होतात बघा बहुबंध, कसे यांच्यामध्ये बहुबंध झाले ते आपण पाहूया. उदाहरण हे इथिन. इथिन म्हणून इथे दिलेलं आहे बघा, मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी. एक मिनिट. हे पहा. आता इथेन जो मगाशी तुम्ही मागे पाहिलात, मागे नंबर 1 होता मिथेन, नंबर 2 होता इथेन, C2H6 होता, बरोबर. CH3 हा बघा इथे लिहिते मी, CH3 मागच्या स्लाईडवर आहे, CH3 आणि CH3, C2H6 हा इथे ना. त्याचाच हा अनसॅच्युरेटेड भाऊ. तो सॅच्युरेटेड होता कारण सिंगल बॉन्ड होते, हा अनसॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय आहे बघा, त्या कार्बनने काय केले, एक एक बॉन्डच्या बरोबर अजून एक एक इलेक्ट्रॉन दिले बघा इथे, कळलं. अजून एक एक इलेक्ट्रॉन दिले. ह्याचं रचनासूत्र बघा, डॉट अँड क्रॉस फॉर्म्युला म्हणतात त्याला. डॉट अँड क्रॉस म्हणजे एकाचे इलेक्ट्रॉन कार्बनचे डॉटने दाखवायचे, दुसऱ्याचे क्रॉसने दाखवायचे. मग आता उरले किती? उरले किती कार्बनचे? उरले 2. त्यामुळे ते उरलेले जे 2 आहेत ते हायड्रोजन बरोबर जोडले बघा, बरोबर ना, ह्या कार्बनचे. तसंच ह्या कार्बनचं पण होणार. 2 त्याने इथे एक्स्ट्रा बॉन्डिंगसाठी दिले, मग उरलेले हायड्रोजन बरोबर जोडले. त्यामुळे काय झालं, त्यामुळे त्याचं रचनासूत्र हे डॉट अँड क्रॉस फॉर्म्युला जर विचारला तर अशा प्रकारे काढायचा, नाही विचारला तर डायरेक्ट तुम्ही असं काढू शकता. डायरेक्ट काढताना काय कसं करायचं आहे बघा, 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड काढून घ्यायचा, कळलं ना. डबल बॉन्ड, दुहेरी किंवा तिहेरी, दुहेरी म्हणजे डबल बॉन्ड. मग विचार करायचा, हां मग या कार्बनचे आता किती उरल्या वॅलेन्सी किंवा किती बॉन्ड उरले? 2. ते 2 हायड्रोजनने भरायचे असे झाले. तसंच ह्या कार्बनचे पण 2 हायड्रोजनने भरायचे. हे झालं त्याचं रचनासूत्र. हे काय आहे? हे आहे रचनासूत्र. कोणाचं रचनासूत्र आहे? ह्या इथिनचं. ठीक आहे. मग आता रेणुसूत्र काय मला एकत्र करायचं असेल तर एकत्र करताना मी काय लिहिणार? CH2, जसं मगाशी आपण केलं त्याप्रमाणे काय लिहायचं? ए हा C बरोबर H2, सॉरी C बरोबर H2 आणि मध्ये डबल बॉन्ड CH2, बरोबर ना. किंवा एकदम तुम्हाला एकत्र करायचं असेल तर 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन. म्हणजे मूळ जो आहे तो इथेन आहे, त्याचं स्पेलिंग काय आहे? इथेन. मग स्पेलिंग पण लिहिते बघा. मूळ जो कार्बनी संयुग जो आहे की नाही ह्या गटातलं ते इथेन आहे. 2 नंबरचं, 1 नंबरचं मिथेन आहे. मग त्याच्यामध्ये किती हायड्रोजन कमी झाले? 6 होते ना. 6तले 2 हायड्रोजन कमी झाले. इकडे हे 2 इलेक्ट्रॉन इथे आल्यामुळे 2 हायड्रोजन कमी झाले. म्हणजे सूत्र काय बघा? C2H4, बरोबर की नाही? C2H4. त्याचप्रमाणे आता हे झालं डबल बॉन्ड. आता त्याच इथेनचा हा दुसरा भाऊ इथिन आणि हा तिसरा भाऊ इथाईन, अनसॅच्युरेटेड तिसरा भाऊ. ह्याच्यासाठी काय झालं बघा, कार्बनने किती 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन, म्हणजे एका कार्बनने 3 आणि दुसऱ्या कार्बनने 3 एवढे इलेक्ट्रॉन दिले. मग त्याच्यात एकच राहिलं ना, एका कार्बनचा एकच इलेक्ट्रॉन राहिला बंध तयार करायला, तो हायड्रोजनने जोडला. तसंच ह्याचा पण एक राहिला, तो हायड्रोजनने जोडला. हा झाला डॉट आणि क्रॉस रचनासूत्र. आणि जर तुम्हाला बंधने दाखवायचं असेल तर कसं दाखवायचं? या 2 कार्बनच्या मध्ये 3 बॉन्ड आणि एका बाजूला 1 हायड्रोजन, एका बाजूला 1 हायड्रोजन. किंवा कसं लिहायचं? CH, एका C बरोबर H आहे ना, ट्रिपल बॉन्ड CH. आणि रेणुसूत्र काय येणार मग? रेणुसूत्र काय बघा? C2H2. म्हणजे इकडच्या ह्या इथेनचे, हा जो इथेन होता ना, ह्या इथेनचे किती कमी झाले?
मगाशी इथिनमध्ये इथिन्स ई एन ई बघा, ई एन ई, इथेनमध्ये ए एन ई आहे, आता इथे ई एन ई झालं, त्यामध्ये 2 हायड्रोजन कमी झाले हां. आणि इथाईन वाय एन ई म्हणजे अजून 2 कमी झाले, CH2H2. ही जी रूपं आहेत त्यांना म्हणतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बाळांनो, इथे तुम्हाला मी डिटेल का सांगत आहे, कारण पुढे आपल्याला ह्याची गरज पडणार आहे, तुम्हाला फॉर्म्युलेज लिहायचे आहेत. आहे बघा, हे जसं आता मी इथेन, इथिन, इथाईन 3 तुम्हाला उदाहरणं दिलेली, तशी प्रोपेन, प्रोपीन आणि प्रोपाईन म्हणजे 3 कार्बन. 3 कार्बनचं बघा हे आहे, हे पहिलं रचनासूत्र आहे. ह्याचं रचनासूत्र आपल्याला असं लिहायचं असेल तर काय येणार, इथे मी तयार केलेलंच आहे ना, CH3 सिंगल बॉन्डवाला काय येणार, CH3 CH2 CH3 बरोबर. आता त्यातल्या एका कार्बनमध्ये डबल बॉन्ड आला, सगळीकडे येणार नाही, एक डबल बॉन्ड 2 ठिकाणी येऊ शकतो, पण एका कार्बनमध्ये डबल बॉन्ड आला बघा. म्हणजे ह्या कार्बनने काय केलं, आपला हा आणि हा कार्बन ह्याने आपला एक इलेक्ट्रॉन काय केला, अजून दिला. म्हणजे तुम्ही रचनासूत्र काढताना काय करायचं, एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे अजून एक बॉन्ड तयार झाला. मग आता आपण ह्या कार्बनपासून सुरुवात करूया. हा कार्बन समजा आपला पहिला आहे, मग ह्या कार्बनने 2 इथे दिले ह्या बॉन्डसाठी, मग उरले किती 2, मग ते 2 हायड्रोजनने काय केले, पूर्ण केले. ह्या कार्बनच्या बाबतीत काय झालं, एकूण कार्बन प्रोपेन म्हणजे 3 कार्बन असतात, कळलं का. तर मग ह्या कार्बनचं काय झालं, ह्या कार्बनला जोडलेलं आहे, त्यामुळे 3 इकडे डबल बॉन्डला एक गेला आहे आणि इकडे एक गेला आहे, मग उरला एकच, तो हायड्रोजनने भरला. ठीक आहे. आणि ह्या कार्बनच्या बाबतीत काय, ह्याचं एकच इथे आहे, 3 हायड्रोजनने भरणार. त्यामुळे प्रोपीनचं रचनासूत्र हे समोर जे आहे, रेणूसूत्र काय येणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड, इथे एक CH आहे ना, डबल बॉन्ड CH2. कळलं तुम्हाला, किंवा तुम्हाला एकत्र पण तुम्ही बेरीज करून पूर्ण लिहू शकता. हे प्रोपीन आहे, ANEचं काय झालं, ENE झालं. आणि प्रोपाईन म्हणजे YNE कोणामध्ये असणार, ट्रिपल बॉन्ड जेव्हा असेल, 2 कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल त्यात YNE, डबल बॉन्ड असेल त्याचं स्पेलिंगमध्ये शेवटी ENE करायचं, मराठीमध्ये लिहितानाही तसंच. आता मी हा कार्बन म्हणजे ट्रिपल बॉन्ड केला, आता इकडच्या बाजूला मी ट्रिपल बॉन्ड, ह्या बाजूला डबल बॉन्ड दाखवला, ह्या बाजूला ट्रिपल बॉन्ड केला. तुम्ही म्हणाल इकडे करता येणार नाही का, येईल करता. मग ट्रिपल बॉन्ड केल्यावर इथे ह्या कार्बनची एकच व्हॅलेन्सी राहिली, इलेक्ट्रॉन राहिला. ह्या कार्बनचे इथे 3 आणि इथे 1 झाला, बरोबर ना, इकडच्या कार्बनला. त्यामुळे इथे ह्याला जागाच नाही राहिली, त्यामुळे इथे H ह्याला जोडला जाणार नाही आणि ह्याच्या बाजूला 3 H येणार. म्हणजे प्रोपाईनचं काय येणार आहे फॉर्म्युला, CH बरोबर, या C बरोबर 1 H आहे ना, ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड काय येणार, CH3. हे सुद्धा एक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. आता पुढे आपण नवीन भाग शिकणार आहोत, तो म्हणजे कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट. आता आपण काय पाहिलं की कार्बनची आता जी उदाहरणं आपण पाहिली सगळे हायड्रोकार्बन पाहिली ना, हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनची पाहिली ना. आता प्रोपेन, इथेन जे तुम्हाला मी दाखवलं, वलयांकित मगाशी दाखवलं, सायक्लोपेंटेन, सगळे कार्बन आणि हायड्रोजनच होतं. ठीक आहे. पण कार्बनमध्ये अजून अशी कार्बनमध्ये शक्ती आहे की तो हायड्रोकार्बनसोबत म्हणजे हायड्रोजन जसा जोडला जातो त्याचबरोबर विविध हॅलोजन्स, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशी मूलद्रव्यसुद्धा तो स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो. म्हणजे त्यांचेही कार्बनबरोबर बॉन्ड तयार होऊ शकतात आणि अशी अनेक नवीन कार्बनी संयुग तयार होतील. कळलं ना. म्हणजे हायड्रोजन बरोबर जोडला जातो कार्बन, तसं यांच्याबरोबरही जोडला जातो आणि त्यामुळे ही जी कार्बनी संयुग तयार होतात, नवीन कार्बनी संयुग, त्यांच्यामध्ये काय होणार आहे. मग कसं काय करणार तुम्ही. हायड्रोकार्बनमध्ये आपण काय करतो, कार्बन जो आहे त्याच्या व्हॅलेन्सी, उरलेल्या व्हॅलेन्सी हायड्रोजनने भरतो ना. मग त्या हायड्रोजनच्या ऐवजी काय करायचं, एक किंवा अधिक हायड्रोजनच्या जागी काय भरायचं, ह्या अणूंचं, हे जे अणू आहेत की नाही, हॅलोजन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. हॅलोजन तुम्ही पहिल्या धड्यामध्ये शिकलात मूलद्रव्याचं वर्गीकरणमध्ये. हॅलोजन म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन्स आहेत. मग ते हॅलोजन ठेवायचा किंवा ऑक्सिजन ठेवायचा किंवा नायट्रोजन किंवा सल्फर ठेवायचा. म्हणजे ह्यांचं प्रतियोजन म्हणजे रिप्लेस करायचं, हायड्रोजनच्या ऐवजी ह्यांना ठेवायचं. म्हणजे जणू त्यामुळे झालं पाहिजे कार्बनचे चतुसंयुजा, 4 संयुजा पूर्ण झाल्या पाहिजेत.
आणि हायड्रोजनला असे प्रतियोजी जे अणू आहेत त्यांना विषम अणू असे म्हणतात. ही व्याख्या आहे. विषम अणू व्याख्या लिहा. विषम अणू म्हणजे काय? हायड्रोकार्बन साखळीमध्ये आपण जेव्हा एक किंवा अधिक हायड्रोजनच्या जागी दुसऱ्या अणूचं प्रतियोजन करतो आणि कार्बनची चतुसंयोजा पूर्ण करतो, त्या ह्या हायड्रोजनला प्रतियोजी मूलद्रव्याच्या अणूला विषम अणू असे म्हणतात. आता काही वेळा काय होतं, हे विषम अणू एकटे नसतात, तर ते अशा विशिष्ट अणू गटांच्या रूपाने असतात. कसे असतात? गटांच्या रूपाने असतात. मग ह्या विषम अणूमुळे, एक विषम अणूमुळे किंवा विषम अणूंनी तयार झालेल्या गटामुळे, गट म्हणजे कसा, समजा NH2 म्हणजे नुसता N नाही आहे तर H2 पण आहे किंवा OH, अशा गटामुळे ते जे संयुग तयार होईल ना कार्बनचं, त्या संयुगाला एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. मग ती कार्बनची साखळी कितीही लांब असू दे, जसे मगाशी मी दाखवले 5 कार्बन 6 कार्बन 7 कार्बन, कितीही लांब असू दे, मग तो जो विशिष्ट गट तुम्ही टाकणार एका हायड्रोजनला रिप्लेस करून, त्यामुळे त्याला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून हे विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त असे जे गट आहेत त्या गटांना म्हणतात क्रियात्मक गट, फंक्शनल ग्रुप. मग आता इथे वरती तुम्हाला एक उदाहरण दाखवलं. हा कार्बन आहे. ह्या कार्बनमध्ये तिथे आपण हायड्रोजन भरतो की नाही, त्या हायड्रोजनच्या बदली काय काय आलं बघा. इथे डबल बॉन्ड O आला, ऑक्सिजन आला. ऑक्सिजनचा डबल बॉन्ड असतो माहिती आहे ना, मग अशी तुम्हाला दाखवलं. ऑक्सिजन नेहमी डबल बॉन्ड करतो. आणि मग काय केलं, ह्या कार्बनचे 2 ऑक्सिजनने घेतले, 2 कोणी घेतले, एक Clने जोडली, एक इकडे जोडली, आणि इकडे मग एक फ्लोरीन जोडला बघा. कारण फ्लोरीन हा हॅलोजनचे बाह्यतम कक्षेत सगळे हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे ते एक एक बॉन्ड करतात. आता त्याच्यामध्ये कुठे हायड्रोजन नाही आहे बघा, तरी पण हे काय आहे, कार्बनी संयुग आहे. बरोबर ना. आणि कसं आहे, क्रियात्मक गट असलेले, यांच्यामध्ये किती क्रियात्मक गट जोडलेत बघा. मी ते ऑक्सिजन जोडला आहे, क्लोरीन, फ्लोरीन, हे सिंगल अणू आहेत, विषम अणू आहेत. आणि असे अनेक यांच्यासारखे वेगवेगळे. आता हे विषम अणू सिंगल आहेत ना, मग इथे बघा कसे आहेत, हे गट आहेत बघा. OH, नंतर COOH, NH2, आणि हे जे गट आहेत ते गट जेव्हा तुम्ही त्या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकता किंवा तुमच्या कार्बनच्या कंपाऊंडमध्ये टाकता, तेव्हा त्यांना विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. आता -OH म्हणजे काय, कुठे जोडायचा, तो कार्बनचा जो C असेल, बरोबर ना, कुठल्या तरी एका Cला, बरोबर ना. कार्बन कोणता आहे तुमचा, 1 कार्बनवाला मिथेन आहे की 2 कार्बनवाला इथेन आहे की 3 कार्बनवाला प्रोपेन आहे, त्यातल्या कुठल्या तरी एका कार्बनचा एक हायड्रोजन कमी करून त्याला हा OH जोडायचा, -OH. OHला म्हणतात हायड्रॉक्सिल ग्रुप. मग कार्बॉक्सिल ग्रुप, कार्बॉक्सिलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड ऐकलं असेल ना तुम्ही, व्हिनेगर आपण जे वापरतो घरामध्ये, ते ॲसिटिक ॲसिड, हे कार्बॉक्सिल ॲसिड आहे. मग त्याचा ग्रुप तो एका कार्बनला जोडायचा, कार्बनच्या कुठलाही जो संयुग असेल तर एका कार्बनला हा ग्रुप जोडा, हे झालं कार्बॉक्सिल ग्रुप. नंतर हा अमायनो ग्रुप आहे. हा अमायनो ग्रुप म्हणजे याचं नाव अमाइन, NH2. आता नायट्रोजनच्या 3 संयुज असतात बघा, आपण मगाशी दाखवलं नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड करतो, त्यामुळे नायट्रोजनला 3 ठिकाणी जोडलं पाहिजे, त्यामुळे NH2च असणार, 2 हायड्रोजन, आणि हा एक कोणाला जोडला गेला, हा जोडला गेला कार्बनला. तर हे 3 फंक्शनल ग्रुप आहेत, मी इथे या चित्रात दाखवले. अजूनही काही फंक्शनल ग्रुपची आपण माहिती घेऊया. हे बघा, हे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत की जे कार्बन बरोबर जोडले जातात आणि कार्बनच्या ज्या संयुगाला काय विशिष्ट गुणधर्म प्राप्त करून देतात. कोणते कोणते आहेत बघा. पहिलं विषम अणू जो सिंगल जो होते ना, मगाशी बघितलं आपण, नुसतं O एकटा जोडू शकतो किंवा आपण N एकटा जोडू शकतो, मग ते विषम अणू. मग विषम अणू किती आहेत, हॅलोजनमध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन पण आहे. फ्लोरीन पण, आता मगाच्या चित्रामध्ये फ्लोरीन होता बघा. मग त्याला वाचताना कसं वाचायचं, हॅलो म्हणजे कुठलं जे आहे, क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन, आयोडोइथेन किंवा फ्लोरोइथेन असं. त्याचं रचनासूत्र काय, -X म्हणजे डॅशच्या ह्या बाजूला काय आहे, तुमचं कार्बन आहे, बरोबर ना, कार्बनचं जे काय संयुग असेल ते, आणि त्याला तुम्ही एक Cl जोडू शकता किंवा Br जोडू शकता किंवा आयोडीन जोडू शकता किंवा तुम्ही फ्लोरीनसुद्धा जोडू शकता. ही 4 हॅलोजन्स आहेत. नंतर मग ऑक्सिजन, दुसरा विषम अणू. मग ऑक्सिजन असलेली हे सगळे क्रियात्मक गट आहेत, कळलं ना, हे अणूंनी तयार झालेले क्रियात्मक गट. आता ऑक्सिजन एकटाच पण जोडला जातो Cला, बघा इथे आहे. आणि मग त्याच्या ऑक्सिजन बरोबर तयार झालेले क्रियात्मक गट कुठले आहेत, पहिलं अल्कोहोल, -OH,
काय OH म्हणजे अल्कोहोल. नंतर डॅश CHO बघा, CHO बघा हा कार्बन आहे बरोबर. कार्बनच्या किती संयुजा असतात 4 ना, 2 ह्या ऑक्सिजनने जोडल्या, ह्या एक Hने जोडली आणि ही एक जी आहे ती कशाला जोडणार, तुमचं जे कार्बनचं तुमचं जे कार्बनचं जे संयुग असेल ना त्याला ही एक वॅलेन्सी जोडली जाणार ह्याची, कळलं का. इथे समजा कार्बन तुमचा इथेन वगैरे जे काही असेल आणि हा आहे फंक्शनल ग्रुप, त्याला अल्डिहाइड म्हणतात. त्याला एकत्र करून असं लिहायचं डॅश, डॅशच्या ह्या बाजूला तुमचं कार्बन संयुग असेल CHO अल्डिहाइड. तिसरं डॅश C डबल बॉन्ड O, या दोन बाजूला 2 डॅश कोण असणार आहे, कार्बनचं तुमचं जे काय संयुग असेल ना ते इथेन प्रोपेन काही असेल आणि त्याला जोडला जाणारा हा आहे क्रियात्मक गट, त्याचं नाव आहे कीटोन. काय नाव आहे, कीटोन. त्यानंतर कार्बॉक्सिलिक ॲसिड हा एक क्रियात्मक गट आहे, C डबल बॉन्ड OH डॅश COOH, त्याला सिंगल तुम्हाला लिहायचं असेल तर. आणि ह्या बाजूला डॅशच्या बाजूला लक्षात ठेवायचं हा जो मोकळा जो डॅश आहे ना तो काय आहे, हा जो मोकळा डॅश जो आहे त्याच्या बाजूला तुम्ही काय करायचं असतं, तुमचं जो कार्बनचं कंपाऊंड जो असेल तो लिहायचा आहे, कळलं. त्यानंतर इथर म्हणजे नुसता विषम अणू आहे बघा O, आणि 2 बाजूला तुमचं काय येणार आहे, संयुग येणार O. इस्टर काय C डबल बॉन्ड O, मग ओच्या ह्या बाजूला कार्बन असेल, ह्या बाजूला कार्बन असेल आणि हा मध्येच असणार आहे, C डबल बॉन्ड O COO हा इस्टर. म्हणजे हे ऑक्सिजन ह्या विषम अणूपासून तयार झालेले काय आहेत, गट आहेत, कळलं. आणि नंतर मग आता तिसरा विषम अणू नायट्रोजन, आणि नायट्रोजनपासून तयार झालेला हा आहे अमाइन किंवा अमाइन पण म्हणतात ह्याला अमीन. मग त्याचं नाव काय NH2, फॉर्म्युला काय आहे, रचनासूत्र आहे NH2, कळलं. म्हणजे ह्या आता नायट्रोजनची सिंगल जे सुटलेली आहे वॅलेन्सी त्या ठिकाणी कार्बन असणार आहे, कार्बनचं संयुग NH2. अशा प्रकारे हे जे आहेत ते सर्व क्रियात्मक गट आहेत आणि ह्या क्रियात्मक गटांचा उपयोग करून आपण वेगवेगळी कार्बनी संयुग तयार करू शकतो. तर आज आपण या भागात इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील.